ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवणार आहे। त्याच्यासाठी हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं। आता आपण हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लागल असं पाणी घालून घ्यायचंय आणि चांगलं मळून घ्यायचंय। आपण तवा तापायला तोपर्यंत ठेवलेला आहे। लोखंडी तवा भाकरीसाठी चांगला आहे, भाकरी छान होतात त्या लोखंडी तव्यामध्ये। असं भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीत फक्त मळायचं नाही, थोडं थोडं एक भाकरीसाठी आपल्याला लागेल असं भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तवा आता आपला तापायला ठेवलेला आहे। आपण ज्या साईजनं आपल्याला भाकरी करायची आहे तेवढ्या साईजनं आपण गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। असा गोल करून घ्यायचा। थोडं खाली आता भाकरी आपण हे करणार आहे, थापणार आहे, तर त्याच्या खाली थोडंसं पीठ असं लावून घ्यायचं। भाकरी टाकून घेतली, वरून पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ही साईड खालच्या साईडला आपण टाकू शकतो आणि वरची भाकरीला पापुडा छान सुटतो हे पाणी लावल्यानंतर। ही बाजू खाली जाणार आता आपण हे केल्यानंतर पाणी छान। नंतर ही भाकरी आपण पलटी करायचं आहे। थोडंसं पाणी सुकलं की पलटी करायचंय। जास्त वेळ ठेवलं आणि जर पाणी सगळं सुकलं तर ह्या भाकरीला चिरा पडू शकतात, मग ती भाकरी छान होणार नाही। आता हे बघू शकता तुम्ही, अशी भाकरी छान पचल्या हे झालेली आहे। थोडा गॅस स्लो करायचा आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरी भाकरी करायला घ्यायची। खाली पीठ परत घ्यायचं, थोडं वरून पण लावायचं आणि थोडासा आता गॅस मोठा करायचा, म्हणजे भाकरी आपली पचेल चांगली। पहिल्यांदा जर सुरुवातीला तुम्ही गॅस मोठा ठेवाल तर भाकरीला असं मध्ये फोडं येतात आणि मग त्यामुळे मग ती भाकरी खाली जळते। पहिल्यांदा आपला गॅस स्लो करायचा आणि परत दुसरी भाकरी आपण तयार करायची। ठेवलेले आपण आता थोडा गॅस मोठा केलेला आहे। आता भाकरी छान आता पचलेली आहे आपली, ते आता आपण अशी उलटी पलटी करून बघायची ही भाजलेली आहे का। नसेल भाजलेली तर थोडीशी गोल फिरून घ्यायची। जी भाजायची आहे बाजू ती अशी आपण मध्ये तव्यामध्ये घ्यायची। बघू शकता छान भाकरी पचलेली आहे, कुठेही कच्ची राहिलेली नाहीये। आता आपण तवा उतरून घेणार आहे आणि त्याच्या गॅसवर आपण भाकरी ही का भाजायची, तर त्या भाकरीला आपल्या पापुडा छान सुटतो आणि भाकरी भाजायला पण भाजलेली भाकरी अशी पापुडा छान सुटतो। तुम्ही बघू शकता भाकरी कशी टंब फुगली आहे। आपण अशी उलटून पलटून बघायची भाकरी आपली ही झालेली आहे का। जर कोणाला भाजत असेल तर आपलं थोडासा तुम्ही उलटण्याचा पण वापर करू शकता आणि अशी आलटून पलटून बघू शकता की आपली भाकरी भाजलेली आहे की नाही। भाकरी आता बघा किती छान भाजलेली आहे।